शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित गावदेवी क्रिकेट संघाच्या सौजन्यानं माजी सरपंच दहीहंडी उत्सवात कळंबोली येथील जंक्शन दहीहंडी पथकानं महिला अत्याचाराबाबत जनजागृती फलक दर्शवत सलामी दिली। करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली। यावेळी मानाची दहीहंडी मुंबई येथील निर्धास्त गोविंदा पथकानं फोडली। यावेळी मुंबई, ठाणे, कर्जत, पनवेल, नवी मुंबईतील सुमारे 20 ते 25 गोविंदा पथकाने थरारक सलामी दिली। या पथकांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान करण्यात आला। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नवी मुंबईत उल्वे नोड येथे भव्य दहीहंडी उत्सव 2024 या सोहळ्यात सुमारे 5,55,000 रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्यात आली। कामगार नेते तथा रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उल्वे शेलघर येथे संपन्न झालेल्या या उत्सवात तब्बल 52 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला। गोविंदा पथकांचे उंच मनोरे, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींचा जलवा यांचा पुरेपूर आनंद नवी मुंबईकरांनी लुटला। अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या उपस्थितीत गोविंदा पथकांनी दहीहंडीचा मनमुराद आनंद घेतला। न्यू मेरीटाईम जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसूर ठेवली नव्हती। ठाकरे शिवसेना आणि युवासेना शाखा नागोठणे आणि किशोर शेठ जैन मित्रमंडळ यांच्या वतीनं नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 14वा दहीहंडी महोत्सव साजरा झाला। यावेळी पाली येथील एव्ही डान्स अकॅडमीचे सांस्कृतिक नृत्य, राष्ट्रहितपर गीतं आणि पोलिसांनी तरुणी आणि महिलांसाठी केलेली जनजागृती, त्यामुळे या कार्यक्रमाला आगळा वेगळा साथ चढला होता। मानाची दहीहंडी फोडण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षी नागोठण्यातील आई जोगेश्वरी माता गोविंदा पथकाला मिळाला। 7 थरांची सलामी देणाऱ्या जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी आणि चौंडेश्वरी गोविंदा पथक वरवट्टे दहीहंडी फोडण्यास पात्र ठरले। पेणमधील आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम मुलांच्या दहीहंडीचं आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबवला। या दहीहंडी उत्सवामध्ये 54 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला। ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात आणि आनंदात चिंब भिजली होती। यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचं काम आई डे केअर संस्था करत असून गेल्या 13 वर्षांपासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आपल्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं स्वाती मोहिते यांनी व्यक्त केलं। पेण तालुक्यातील विठाबाई गोविंदा पथक खारपाले आणि बालमित्र गोविंदा पथक गडप यांनी वैकुंठ रविशेठ पाटील मित्रमंडळातर्फे ग्रामीण भागातील तांबडशेठ आणि वाशीनाका येथे आयोजित केलेल्या 1,11,111 रोख रुपयांच्या दहीहंड्या 7 थर लावून फोडल्या। या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता, तर हमरापूर आणि वाशी विभागातील वेगवेगळ्या गावातील 25 स्थानिक संघ सहभागी झाले होते। संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील खुल्या गटात गोविंदा पथकांनी सहभाग घेत 6 ते 7 थर लावून सुंदर प्रदर्शन केलं। हा साहसी खेळ पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती। सर्वत्र गोकुळाष्टमी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असताना माणगाव तालुक्यात इंदापूर विभागात वावे दिवाळी गावामध्ये गेल्या 150 वर्षांपूर्वीपासूनची परंपरा कायम असून दहीहंडी उत्सवाच्या दिवशी जागृत श्री कालिका देवी मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। सकाळी वावे दिवाळी ग्रामस्थ गावातील दहीहंडी उत्सव आटपून श्री कालिका देवी मंदिरात जमा होतात। त्यानंतर पालखी सजवून भजन कीर्तनाच्या गजरात ही पालखी श्री कालिका देवी माता मंदिरातून काळभैरीनाथ मंदिरासमोरून वेशीमध्ये आणली जाते। वेशीमध्ये पालखीच्या आधीच भक्तगण उपस्थित असतात। तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि मधुकर भटे यांना महाराष्ट्र शासनातर्फे उपविभागीय उपअधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांचे पोलीस वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे। तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना पदोन्नती मिळून त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा उपविभाग येथे बदली करण्यात आली। त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांना सुद्धा पदोन्नती मिळून त्यांची पोलीस उपअधीक्षक मुख्यालय बारामती पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे। भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपानं रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसंच भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली। यानंतर खासदार पदाची माळ गळ्यात पडल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। पेण तालुक्यातही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार
धैर्यशील दादा पाटील यांची जंगी विजयी मिरवणूक पेण शहर रेल्वे स्टेशन येथून भाजप कार्यालय ते पेण नगर परिषद डॉक्टर आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शहरात काढण्यात आली। नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या विरोधात निषेध आंदोलन केलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात आणि यशस्वीपणे मुंबई येथे पार पडला। या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला। तसंच 25 पुरस्कार मूर्तींनी आपले अनुभव आणि भावना यावेळेस व्यक्त केल्या। जागृत आदर्श पुरस्कार, जागृत आदर्श शिक्षिका, जागृत नागरिक, जागृत सामाजिक संस्था, जागृत महिला, जागृत आरोग्य सेवा अशा अनेक पुरस्कारांनी अनेकांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। माणगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य तथा माणगाव तालुका भाजप सरचिटणीस गोविंद कासार यांची माणगाव तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचं नियुक्तीपत्र भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा भारतीय राज्यसभेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडून देण्यात आलं। गोविंद कासार हे माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग तसंच माणगाव तालुक्यात भाजपाचे झुंजार कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित आहेत। पक्षनिष्ठा आणि संघटन कौशल्य पाहून गोविंद कासार यांची माणगाव तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।